हॅलो नमस्कार. आज सकाळी आम्हाला उठायला खूपच वेळ झाला होता, त्यामुळे म्हटलं काही जास्त काही न करता म्हटले कांदा चिरून फक्त डाळ कांदा करूया. तर इथं मुगाची डाळ आहे. आता मटकीचा डाळीचा असतो, पण माझ्याकडे मुगाची डाळ होती, त्यामुळे म्हटलं डाळ ह्याच डाळीचं करूया. तर त्यासाठी मी 2 कांदे चिरून घेतले, छोटे छोटे होते ते. आणि आज सकाळी सकाळी ना पाणी पण नव्हतं, त्यामुळे जेवढं पाणी होतं ना घरात त्याचंच मग आम्ही आंघोळ वगैरे करून घेतल्या. आणि त्यांनी सकाळी फोन केला होता, पाणी भरून घ्या, टाकी खराब झाली म्हणून, पाईप तुटलाय त्याचा. मग तेव्हा आम्ही उठलो आणि मग नंतर पुढची तयारी चालू झाली. तर इथं मी तेल ठेवलंय तापायला, त्यामध्ये कांदा टाकून घेतला आणि पुढचं काय शूट करायचं राहून गेलं, कारण इकडं मला पीठ पण मळायचं होतं, त्याच्यामुळे गडबडीत टाकलं. आणि इथं मग डाळ टाकून घेतली, चटणी आणि मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि थोडंसं पाणी टाकून शिजायला लावलं. तर मग इकडे चपात्या पण करून घेतल्या. तर पाणी कांचन खाली भरून घ्यायला लागली होती, कारण चावीचं पाणी भरून ठेवायलाच सांगितलेलं, कारण तो रिपेअर करणारा जो माणूस आहे ना तो खूप वेळाने येणार होता, म्हणजे दुपारच्या पुढे येणार होता. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला जर कपडा भांड्यासाठी पाणी पाहिजे असेल तर अगोदरच भरून ठेवा, आणि ते पाणी पण 9च्या आत जातच असते. तर असं असते, त्यामुळं कांचनला म्हटलं तू हे कर. आणि मग मी आहोंच्या डब्यापुरत्या 2 चपात्या आणि त्यांना खायला चपात्या बनवूस तर कांचन पण आली. मग 1 चपाती झाली होती माझी करून, तोवर ती आली. मग ती सांगत होती आल्यावर काय झालं काय नाही. खाली जेव्हा ती जाते ना तेव्हा मला आल्याला सगळं सांगत असते, असं झालं तसं झालं, ती ही म्हणली ही ती म्हणली, मग हे झालं. मग तेच चालू होतं. मग 2 चपात्या करूस तर ती आली. म्हटलं बरं झालं, कारण चपात्या लाटायचं ना ती एक माझ्यासाठी लय मोठा टास्क आहे, कारण मला फास्ट चपात्या लाटता येत नाही. एक तर लाटायला तर वेळ जातो, नाहीतर मग भाजायला तर वेळ जातो. तर असं असते, मग त्यामध्ये गॅस पण खूप वाया जातो एक एक करूस तर. मग तिचं पण झालं, तर ती म्हटली द्या इकडं मी लाटते. आणि आज आहोनी फक्त चपात्या सांगलेलं, कारण की त्यांच्या जे कामावर त्यांचं जोडीदार आहे ना ते त्यांच्यासाठी सगळ्या त्यांच्या टीमसाठी चिकन आणणार होते. तर त्यामुळे हे फक्त म्हटले की मी चपात्याच नेणार आहे. पण कसं झालं, मी म्हटलं तर त्यांच्यावर काय विसंबून राहायचं, कधी माणसाचं शक्य होतं कधी होत नाही. त्यामुळे म्हटलं थोडीशी भाजी देते, म्हणजे डाळ देते, बाकी आणलं तर ठीक आहे, नाही आणलं तर तुम्हीही खावा. त्यामुळे मग दिली भाजी. तर असं झालं. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.